नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, जिरा आणि मोहरी बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात घट दिसून आली. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराची माहिती पुढे आल्यानंतर दरात घट झाली आहे. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव 5,800 ते 6,000 रुपयांवरून 5,300 ते 5,400 रुपयांपर्यंत कमी झालेत, तर बाजार समित्यांमधील भाव पातळी 500 रुपयांपर्यंत कमी होऊन 4,900 ते 5,100 रुपयांच्या दरम्यान आलेत. देशातील बाजारात सोयाबीनची विक्रीही वाढली आहे, त्यामुळे हा दबाव काही दिवस दिसू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. कापसाच्या भावावर दबाव आहे. सीसीआयने कापूस विक्रीचे भाव कमी केलेत. तसंच अतिरिक्त लांब धाग्याच्या कापूस आयातीवरील शुल्क सरकारने काढलंय. अमेरिका आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार कराराचाही दबाव बाजारावर आलाय, त्यामुळे कापसाचा भाव पुन्हा हमीभावाच्या खाली आलाय. कापूस सध्या बाजारात 7,600 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. कापसाच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात तुरीचे भाव स्थिरावलेत. बाजारातील तुरीची आवकही वाढली आहे, मात्र यंदा उत्पादन कमी असल्याने दराला आधार आहे. देशातील बहुतांश बाजारांमध्ये तुरीला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळतोय. हमीभावाने तूर खरेदीही सुरू आहे, परंतु हमीभाव खरेदीला कमी प्रतिसाद मिळतोय. सध्या बाजारात तूर 7,700 ते 8,200 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. तुरीची बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुरीचे दर हमीभावाच्या आसपास राहू शकतात असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात सध्या जिऱ्याला चांगला उठाव आहे, तर बाजारातील आवक मर्यादित आहे, त्यामुळे जिऱ्याचे भाव टिकून आहेत. सध्या जिरा बाजारात सरासरी प्रति क्विंटल 21,000 ते 25,000 रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय. जिऱ्याची उपलब्धता सध्या देशात मर्यादित असल्याचं जाणकारांनी सांगितलं, तर दुसरीकडे जिऱ्याला लग्नसराई आणि समारंभामुळे चांगली मागणी आहे. याचा आधार जिऱ्याच्या भावाला आहे, त्यामुळे जिऱ्याचे भाव पुढील काही आठवडे टिकून राहण्याची शक्यता आहे असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मोहरीला चांगली मागणी आहे, मात्र दुसरीकडे मोहरीची आवक मर्यादित आहे. मोहरी तेल आणि पेंडीला उठाव मिळतोय. सोया तेल, पाम तेल आणि सूर्यफूल तेलाच्या भावाचा मोहरी तेलालाही आधार मिळतोय. सध्या मोहरी हमीभावापेक्षा अधिक दरात विकली जाते. मोहरीचा हमीभाव 6,200 रुपये, तर बाजारात मोहरी प्रति क्विंटल सरासरी 6,300 ते 6,800 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. मोहरीचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज मोहरी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.